हे कृष्ण हे विज्ञानात महाराज दत्तात्रयांची सेवा सुरुवात केली. तो दिवस ज्या दुपारतीनं देवाला धूप दाखवायचा ना तेच सापडले. शोधाशोध सुरुवात झाली. मिळते मनामध्ये मात्र चिंता. श्री दत्तात्रय महाराजांचा केशव सुकण्याची सुकला तर विवळ झाला. सहस्त्रार्थ त्याच्या लक्षात आलं नाही. मिळणार परतच जाऊन आपला गुंडा हात त्या निखाऱ्यांमध्ये घातला. निखारी हातावर घेतली, धूप टाक आणि मागण्या आता तो दत्तात्रय महाराजांना धूप दाखवायला लागला. मंडळी, आपल्या घरात धूप नाही, लक्षात घ्या, असला पाहिजे. अगरबत्तीचा पुडा घेताना तरी तुम्ही सावध राहता. एकदा बस 100 रुपयाला 5. सकाळी अगरबत्तीवाला विकायला 100 रुपयाला 5 पुडे. म्हटलं हा काय विकत असेल 100 रुपयाला? जर 10 रुपयाला गायछापची तंबाखूची पुडी मिळते, हा अगरबत्तीचा पुडा कसं काय विकू शकतो 20 रुपये? काय मिळत असेल? धूप दाखवला पाहिजे. धूप आहे तुमच्या घरात? तुम्हाला दाखवता का? पडेल मंडळी, बोलत जा. आपण वाढोळखी माणसं नाही, बोलत जा. कालपासून तुम्ही इतकी गंभीर बसलेले, धरून आणलं धूप. बोलत जा. आहे का? धूप आहे सर्वांच्या घरी? करा. ज्याच्या घरात आहे त्याची वर हात करा. करा, वर हात करा. कोणाकोणाच्या घरात आहे? श्री दत्तात्रय महाराजांना आवडणारी गोष्ट धूप. हा आवडणारी वस्तू. सहस्र निखाऱ्या हात घातला, हातावर निखारी घेतली, त्या दुंड्या हातात आणि महाराज दत्तात्रयांना तो धूप दाखवायला लागला. धुपाचा गंध होता तोपर्यंत बरं वाटलं. आता त्या कातडीचा दुर्गंध यायला लागला. महाराजांनी मागे पाहिलं. हातातला तो निखाराने जळणारा हात पाहिला. श्री दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले. सहस्त्रार्जुनानं हातातला तो निखारा खाली टाकला आणि दुंडे हात जोडून देवाकडून उभा आहे. दत्तात्रय महाराज मात्र प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या दत्तात्रय महाराजांना कार्तिकेयाला सांगितलं, अरे मागशील ते देईल. प्रसन्न झालोय, मागशील ते देईल.
मागितलं असतं मावल्यावर, देव प्रसन्न झाल्यावर काय मागायचं, काय मागायला पाहिजे? दत्तात्रयांनी प्रसन्न झाल्यावर माग म्हटलं, काय मागायला पाहिजे होतं आपण? सहस्त्रार्जुनानं काय मागितलंय? सहस्त्रार्जुनानं माग म्हटलं आणि दोन्ही हात पुढे केले देवा पुढे. देवा राहिलं देवा, दुंडे हात. महाराज दत्तात्रयांनी पाहिलं आणि सैले वेड्या, हात काय मागतो रे, दोन हात का मागतोस? दिले 1000 हातांचं बळ तुला. हजार हातांचं बळ. मग प्रसन्न झाले महाराज. तुम्ही एक वेळेला ऐकलं असेल, दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले. मात्र महाराजांची कथा सांगते की महाराज 5 वेळेला प्रसन्न झाले. 5 वेळेला. 5ही वेळेला दत्तात्रय महाराजांनी त्याला मागायला लावलं. पूर्ण दत्तचरित्रात एकच भक्त भेटला ज्याला महाराजांनी 5 वेळेला मागायला सांगितलं आणि त्याला 5ही वेळेला मागता आलं नाही. 5ही वेळेला मागता आलं. महाराज दत्तात्रयांनी सांगितलं, अरे मार जाऊ दे, 2 काय मागतो, 1000 दिले. त्याला आपले दोन्ही हात अशी दोन्ही बाजून श्री दत्तात्रय महाराजांनी स्मित हस्त केलं, अरे तुला पृथ्वीचं राज्य हवं आहे ना, दिलंय. मग अजून काय मागायचं? दुसऱ्यांदा 2 वर झाली तर तिसरा येऊन सांगितला, माग. लीळा चरित्रात एका ब्राह्मणाला सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी सांगितलं, मागा, प्रसन्न व्हावंय. कनाशीला गेलात ना, कनाशीची लीळा पहा. सर्वज्ञ वागळीवरनं कनाशीला आलेले होते. ब्राह्मणाला सेवा केली उत्तम. महाराज प्रसन्न झाले स्वामी. आणि स्वामींनी निघताना सांगितलं, ब्रह्मरंद हो, मागा काय हवा आहे. ब्राह्मण मोठा नाटकी, थोड्या शब्दात त्याला सांगतो, ब्राह्मण मोठा नाटकी. त्याला हात जोडले, सांगितलं, दया घ्या ना, सर्व आहे बा, काही नको आहे, काही नको आहे. प्रभूंनी सांगितलं, मला प्रसन्न झालं, माग काहीतरी. आणि ब्राह्मणाला मागणं मागितलंय बघा, कनाशीच्या ब्राह्मणाला मागणं मागितलं. मागणं मागता आलं पाहिजे. देव भेटलाच ना, देवाला मागताही आलं पाहिजे. ब्राह्मणानं मागणं मागितलं, हे देवा, सुने हाती तक्र भागाची आरोग्य नामदसी भागी. हे दया घ्या, सुनेच्या हातून मला ताका भाताचं जेवण मिळालं. प्रभूने त्याकडे पाहिलं, तथास्तु म्हटले आणि देव जायला निघाले. रस्त्यानं भक्त परिवारांनी विचारलं, जीजी ब्राह्मण पगार कसं मागणं मागितलंय? प्रभूने सांगितलं, वेडा आहे, त्याने आज देव मागितलं असताना देव दिला. मागणं तरी काय, प्रपंच मागितला ना. सुनेच्या हातून ताका भाताचं भोजन मागितलंय. बघा तुम्ही, मागितलं तर मागून मागितलं काय? प्रपंच मागितला. देव मागायला पाहिजे होता. महाराजाला थाप केली, मा पृथ्वीचं राज्य तेव्हा दिलंय. मग अजून सहस्त्रार्जुनानं दोन्ही हात वर केले. देवाला सांगितलं, तुला चक्रवर्ती सम्राट आहे करून टाकलं. मागणारे राजानं मागणं मागायला पाहिजे होतं. देवा देणारच असतील ना, तूच मला चल माझ्यासोबत. 5 वर दिली आणि आता हा कार्तिवीर्य निघा. महाराजांनी आवाज दिला, इकडे मी सांगतो ते.
चक्रवर्ती सम्राट तुला पृथ्वीचं राज्य मिळेल, 1000 हातांचं बळ मिळेल. लक्षात ठेव, स्त्री हत्या करू नकोस, गौ हत्या करू नको आणि ब्रह्म हत्या करू नको. ही जर घडली ना, तुझं राज्यही जाईल आणि तुझ्या हातात बळही जाईल. प्रणाम केला आणि कांतीवीर आपल्या राज्य